हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असाल आणि खूप छान दिवाळी सेलिब्रेट केली असेल. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ जो येईल तो माहेरकडचा असेल आणि आम्ही जे आहे ते आवरून निघालो होतो आणि 12:15 ते 12:30 झाले आम्हाला घरी यायला. आणि येता येता जे आहे ते मंदिर पण स्वामींचं जे बंद झालं होतं त्यामुळे काही तिथे दर्शनाला थांबलो नाही आणि आलो माहेरी. आणि आल्यानंतर आईने जे आहे ते भाकर तुकडा ओवाळून टाकला होता आणि आशूची आणि माऊची जे आहे ते 5 ते 6 महिन्यातून भेट झाली होती, त्यामुळे त्यांनी जे आहे ते कडकडून मिठी मारली आणि छान असं भेटून घेतलं. आणि आज इकडे वातावरणात एवढी गरमी जाणवत होती की आशूचे जे आहे ते पहिले कपडे बदलले आणि त्याला जे आहे ते रिलॅक्स केलं, कारण का तो त्या कपड्यांमध्ये एवढी चिडचिड करायला लागला, कोणाकडे जात पण नव्हता. मग म्हटलं की चला त्याचे जे आहे ते कपडे बदलत त्याला फ्रेश करूयात आणि त्याला जे आहे ते थोडा वेळ रिलॅक्स ठेवूयात, म्हणजे जेणेकरून तो आहे तो सगळ्यांकडे जाईल. आणि त्यानंतर जे आहे ते त्याला पहिल्यांदा चारून घेतलं, कारण का भुकेचा पण टाईम जात होता. घरून येताना जे आहे त्याने थोडंसं डाळिंब खाल्लं होतं आणि आता म्हटलं की चला त्याला जे आहे ते चारावं. पण आजोबा मस्तपैकी त्याला जे आहे ते चारत होते आणि तेवढ्या वेळात जे आहे ते म्हटलं की चला आता मी पण आलेले आहे आणि सगळ्यांचीच सगळी कामं चालली होती. मग म्हटलं की आपण जे आहे ते ताट करून घेऊयात, कारण का वहिनींचे पण भाऊ आहेत ते जेवायला येणार होते, हे पण आहेत ते थांबले होते जेवण्यासाठी. मग म्हटलं की चला सगळेच जे कामात आहेत मग मी जे आहे ते म्हटलं की ताटं वाढून घेते. सगळ्यांना वाढून घेतली की मग सगळेच आले, वहिनींचे भाऊ पण आले आणि मग म्हटलं की चला जे आहे ते सगळ्यांना पंक्तीला बसवते आणि जेणेकरून जे आहे ते मला वाढायला सोपं होईल. मग सगळ्यांना जे आहे ते मी वाढून घेतलं, कारण का मला हे काम खूप छान प्रकारे जमतं, सगळ्यांना जेव घालणं हे मला आवडतं, त्यामुळे जे आहे ते मी वाढायला घेतलं. आणि त्यानंतर जे आहे ते आम्ही पण जेवणं पटकन करून घेतली आणि दुपारच्या वेळेला म्हटलं की आता जरा वेळ झोपावं. पण नेमके काका आणि मामा आले होते त्यामुळे मला तर काही आराम मिळाला नाही. पण मी जे आहे ते आशूला झोपवलं आणि त्यानंतर आम्ही बराच वेळ जे आहे ते गप्पा गोष्टी मारल्या. त्यानंतर संध्याकाळी जे आहे ते पावसाचं वातावरण झालं होतं आणि असं वाटलंही नव्हतं की पाऊस येईल म्हणून, पण खूप जास्त आणि जोराचा पाऊस आला आणि म्हटलं की चला लाईट जातील त्या हिशोबाने आम्ही जे आहे ते लवकर स्वयंपाकाला पण लागलो होतो. आशूला जे आहे ते मी मस्तपैकी चिवडा दिला होता खायला आणि त्याचं जे आहे ते मोबाईल बघत बघत चिवडा खाणं चालू होतं. मग म्हटलं की चला मी पण जे आहे ते थोडीफार मदत करू लागते. पण या दोघींनी जे आहे ते मला काही कामाला काही हात लावून दिला नाही. मग मी म्हटलं की चला जे मला थोडंसं शूट करायचं आहे तर मग त्यांचं जे आहे ते शूट करून घेते. आणि आज सकाळी इडली केलं होतं त्यामुळे जो आहे तो पुन्हा एकदा इडलीचा बेत संध्याकाळी होता, कारण दादाचा तो उपवास होता. दादांनी सकाळी काही इडल्या खाल्ल्या नव्हत्या, तर मग त्याची फरमाईश होती की मला संध्याकाळी जेवायला इडली हवी आहे म्हणून. आणि आशूकडून हा चिवडा सांडला होता, त्याचं जे आहे ते पोट भरलं होतं आणि मला वाटी आणून देत होता आणि मध्येच जो आहे तो त्याचा असा चिवडा वाटीतून सांडला होता आणि त्याला कोणी सांगितलं पण नाही की हा चिवडा जो आहे तो भरून ठेव म्हणून. पण त्याचं जे आहे ते चालू होतं की तो जे आहे ते एक एक चिवड्याचा जो दाणा आहे तो वाटीमध्ये भरून ठेवत होता आणि बराच वेळ त्याचा हा कार्यक्रम चालला होता. मग म्हटलं की चला ते पण जे आहे ते शूट करूयात. शेवटी त्याने कंटाळून जे आहे ते मांडी घातली, खाली बसला आणि नंतर जे आहे ते गोळा करायला लागला. त्याला असं वाटलं की आजी आपल्याला ओरडेल की काय, पण काही नाही, कोणी त्याला काही ओरडलं नाही, बोललं पण नाही, काही नाही. त्याचं जे आहे ते काम मस्तपैकी चालू होतं. आणि हे बघून मला खरंच असं वाटतं की फक्त मुलीच नाही तर मुलं पण जे आहेत ते आईला थोडाफार हातभार लावतात. आणि आशू पण जे आहे ते मला बरीचशी मदत करतो, म्हणजे त्याची तर ती कामं जो आहे तो त्याला मी सांगते ते करतो. पण माझी पण जी कामं आहेत तर ती पण तो आवडीने करतो. तर मुलं पण आईला जे आहे ते कामात मदत करतात, असं नाही की मुलीच करतात म्हणून. त्यानंतर निवांत बसले, सगळ्यांचा स्वयंपाक झाला होता. मग म्हटलं की चला सगळे जे आहेत ते थोडा वेळ गप्पा गोष्टी करूयात. बराच दिवस झालं जे आहे ते मनसोक्ताच्या गप्पा मारल्या नव्हत्या, त्यामुळे जे आहे ते मी बसले निवांत पप्पांसोबत जे आहे ते गप्पा मारायला घेतल्या. आणि मला असं वाटतं की बहिणींच्या मुलांना बिघडवण्याचं काम हे फक्त आणि फक्त मावशीच करते. तर तिकडे जे आहे ते आजी आजोबा त्याचे लाड पुरवतात आणि इकडे आल्यानंतर मग त्याचे मामा आणि मावशी जे आहेत ते भरपूर लाड पुरवतात. मी तिला म्हटलं होतं की त्याला काही चॉकलेट देऊ नको, आम्ही काही चॉकलेट त्याला देत नाही. पण मावशीचं असं म्हणणं पडलं की नाही, हे भारीतलं चॉकलेट थोडं खाल्लं तर काही फरक पडत नाही. आणि हेच जे आहे ते मावशी जे आहे ते खरंच मुलांना बिघडवण्याचं काम करतात असं मला वाटतं. आता ती जर हा व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट करेलच मला. आणि लहान मुलांचं असं नसतं ना, आपण थोडं देतो पण त्यांचं काही थोड्यावरती पोट भागत नाही, त्यांना जे आहे ते अजून हवं असतं. आणि एखाद्या गोष्टीची जर त्यांना सवय झाली तर मग ते जे आहे ते आपल्याजवळ पण आहे हट्ट करायला लागतात आणि आपण तो काय त्यांचा हट्ट पुरवत नाही. आल्यानंतर वेळ कसं निघून जातो काही कळतच नाही. कालच तर आले होते, त्यात रात्र पण झाली आणि हा तर दुसरा दिवस उजाडला पण. आता दुपारी जे आहे ते आम्हाला दीदींकडे पण जायचं होतं. मग म्हटलं की चला, त्याच्या आधी जे आहे ते आशूला सकाळी नाश्ता बनवून घेतला, तो पण माझ्यासोबत आहे ते लवकर उठला होता. आणि आज घरी कार्यक्रम होता त्यामुळे सगळ्यांची जे आहे ते घाईगडबड चालली होती. पण आशूचा जो अंघोळीचा नंबर होता तो
सगळ्यात शेवट होता, त्यामुळे म्हटलं की बाकीच्यांच्या अंघोळी होईपर्यंत त्याचा जो आहे तो नाश्ता बनवून घेऊयात आणि त्याचा नाश्ता झाल्यानंतर त्याला जे आहे ते आंघोळ घालून घेऊयात। आशू जो आहे तो माझ्यासोबतच उठला होता, पण सकाळ सकाळी उठल्यानंतर त्याला काही कोणाकडे जायचं नव्हतं, त्याला फक्त मीच हवी होती। तो फक्त बघत होता कोणाचं काय चाललंय आणि घरात एवढी घाई गडबड होती, तो सगळ्यांना जे आहे ते बघत बसला होता, ऑब्झर्व करत होता। आणि म्हटलं की चला तोपर्यंत जे आहे ते त्याचा नाश्ता बनवते, त्याला चारते आणि मग आपल्या वाटणीला जे कामं येतील ते आपण करूयात। त्याच्यातच मला जे आहे ते भावाला पण ओवाळायला जायचं होतं। काल जे आहे ते मोठ्या भावाला ओवाळायचं राहिलं होतं, तो कामानिमित्त बाहेर होता। म्हटलं की चला त्याचा फोन आला की लगेचच जाऊन त्याला ओवाळून येऊया। घर तसं लांब नाही आहे, शेजारीच जो आहे तो त्याचं घर आहे, त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नव्हता। आणि आशूला जे आहे ते मी काय करते ते बघायचे होते। त्याला इकडची सवय आहे की त्याला खुर्चीवरती उभं ठेवते मी आणि मी काय काम करते हा तो बघत असतो, पण इकडे आल्यानंतर असं होत नाही। त्याला जे आहे ते किचन ओट्यावरती कोणी काही जवळ येऊन देत नाही, तिकडे जे आहे ते त्याचे आजी आजोबा घेतात, पण इकडे आल्यानंतर त्याला काही कोणाकडे जायचं नव्हतं। एकदा तो झोपेतून सकाळी लवकर उठला, त्यामुळे कोणाकडे जायला मागत नव्हता। मग त्याच्या मामीने जे आहे ते त्याला असं वरती उचललं आणि मी काय करते ते दाखवत होतं, वहिनी जे आहे ते त्याला दाखवत होते। रात्रीपासून इकडे पाऊस चालू आहे। आता म्हटलं की सकाळपर्यंत लावून धरतो की काय माहिती, पण असं काही झालं नाही। सकाळी 8 नंतर जे आहे ते जरा वातावरण छान व्हायला लागलं, थोडं जे आहे ते ऊन पडायला लागलं। आता म्हटलं की आता काही पाऊस पडणार नाही, पण रात्री जो होता तो खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि सकाळी सकाळी असं छान वातावरण झाल्यानंतर म्हटलं की चला जे आहे ते थोडंसं शूट करावं। घराशेजारी जो आहे तो फटा आहे, आता याला काय म्हणतात मला माहीत नाही, पण कॅनल जे असतं त्याच्यातनं जे पाणी सोडतात ना, तर त्याला आमच्या इकडे फटा म्हणतात। तर त्याला फट्याला पाणी होतं आणि आई जी आहे ते मस्तपैकी अशी कपडे धुवायला गेली होती, कारण तिचं म्हणणं असतं की मोकळ्या पाण्यात जे आहे ते कपडे छान निघतात। आणि तेच जे आहे ते म्हटलं की चला ती पण म्हटली की मी पण लवकर जे आहे ते कपडे धुवून येते, जेणेकरून सगळ्यांनी सगळीकडून उरकलं तर मग लवकर काम आवरेल आणि आपल्याला जे आहे ते निवांत गप्पा गोष्टी करायला येतील। मग मी पण म्हटलं की चला थोडाफार हातभार मी पण लावते। तर निकिता रांगोळी काढत होती, मग म्हटलं की ते हे मी काम करते, तू जे आहे ते बाकीचं काम कर, कारण का इकडे आल्यानंतर असं होतं की काय कामं करावी काही सुचत नाहीत आणि कोणत्या गोष्टी कुठे ठेवल्यात हे काही आपल्याला सापडत नाही। मग म्हटलं की चला रांगोळी आई तिने आणून भारती ठेवली होती, तर म्हटलं की मी काढून घेते आणि तशी जी आहे ते रांगोळी मला छान जमते असं मला वाटतं। तर म्हटलं की चल तेच जे आहे ते काम मी करते। पण रात्रभर पाऊस पडून गेल्यानंतर जे आहे ते शेण सारवलं होतं ते काही सगळं निघून गेलं आणि जी आहे ती खाली थोडीशी माती चिखल पण झाला होता। मग म्हटलं की त्याच्यातच जे आहे ते रांगोळी काढून, ओल्या मातीत जे आहे ते कलर छान उठून दिसत आणि म्हटलं की मग चला जे आहे ते रांगोळी पटकन काढून घेऊयात। आणि तसे काही मोठी रांगोळी काढायची नव्हती, छोटा कार्यक्रम होता, तर म्हटलं की छोटीच जी आहे ते रांगोळी काढून घेऊयात। आणि तसंही रेडीमेड छाप होते जे मला तर काय फक्त तेच उठवायचे होते। मग म्हटलं की चला हे जे आहे ते काम आपण पटकन करून घेऊयात। रांगोळी काढायला मला फार आवडतं। लग्नाआधी जे आहे ते मी प्रत्येक सणाला जे आहे ते रांगोळी काढत होते, पण लग्नानंतर असं माहेरी रांगोळी काढायचा हा माझा पहिलाच चान्स आहे। मग म्हटलं की तो तरी का सोडायचा ना, मग म्हटलं की चला इथेही आहे ते रांगोळी काढून घेऊयात। आणि सासरी तर काय मी प्रत्येक सणाला रांगोळी नाही काढत, पण दिवाळीला जी आहे ती माझी अशी मोठीच्या मोठी रांगोळी असते। रेडीमेड रांगोळी पण आलेली आहे, त्याला काही एवढं काही काढावं लागत नाही, कलर हे ते भरावे लागत नाहीत, ते नुसतं दारापुढे ठेवायची की झालं मग। पण हे सगळं सिटीत चालतं, पण गावाकडे असं काही चालत नाही। गावाकडे जे आहे त्याची प्रॉपर रांगोळी कलरची जी आहे ती रांगोळी लागते आणि ही दिसायला पण खरंच खूप छान दिसते त्याच्यापेक्षा, कारण गावाकडे कसं सारवलेलं हे ते असतं आणि फरशा पण काही शहरासारख्या नसतात एवढ्या गुळगुळीत, त्यामुळे कलरची जी रांगोळी आहे ती इकडे गावाकडे छान दिसते। आणि अशी रांगोळी काढायला एक वेगळीच मजा असते रेडीमेड रांगोळी काढण्यापेक्षा। ती रांगोळी जी आहे ते फक्त आपण साचा त्याचा ठेवायचा आणि लगेचच जी आहे ती तयार असते, त्याला काही जास्त वेळ लागत नाही। ते शहरातल्या ठिकाणी बरं वाटतं, कारण का तिथे जे आहे ते वेळ नसतो आपल्याला रांगोळी काढायला, ते पटकन जे आहे ते रांगोळीचे रेडीमेड साचे ठेवून दिले की रांगोळी तयार होते। पण गावाकडे कसं
कसं आपण 4 ते 5 दिवस येतो, सणांसाठी येतो आणि मग असं वाटतं की या सणांना जर अशी रेडीमेड रांगोळी ठेवली तर त्याचा काही एवढा आनंद आपल्याला मिळत नाही, पण याच्यातून जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. मग म्हटलं की चला आहे ती अशी रंगांची रांगोळी काढायला मला गावाकडे आल्यानंतर फार छान वाटतं. आणि इथे बघा माझ्याकडे सध्या काही अवेलेबल पण नव्हतं. मग म्हटलं की हाताने जे आहे ते सर्कल करूयात आणि कलर भरूयात. तसंही खाली जो आहे तो माती ओली होती. मग म्हटलं की याच्यावरती काही आता आकत बिकत काही बसत नाही म्हटलं. जे आहे ते हातानेच पटकन उरकते आणि रंग भरून जे आहे ते छाप उठवते. पण जेवढे ते कपडे धुवून झाले. आता निकिता म्हटली की चल मी वाळत घालते. मग तोपर्यंत जी आहे ती माझी पण रांगोळी होत होती. आता म्हटलं की रांगोळी काढावी आणि आशूला अंघोळ घालावी आणि आपलं जे आहे ते पटकन आवरून घ्यावं. आता कारण का वेळ पण बराच होत होता. म्हटलं की जो आहे तो छोटासा कार्यक्रम होईल आणि पटकन जे आहे ते आम्हाला पण दीदींकडे जायला निघायचं होतं. पण त्याच्यात झालं असं की मी जी साडी आणली होती ती काही मला नेसता आली नाही. मग मी जो आहे तो ड्रेसवरतीच थांबले आणि मग दीदींकडे जायचं होतं. तर म्हटलं की चला व्यवस्थित जे आहे ते प्रॉपर साडी नेसून जावं लागेल. मग आम्ही जे आहे ते पुन्हा सासरी गेलो. तिथं जे आहे ते मी रेडी झाले आणि तिथून जे आहे ते आम्ही गेलो दीदींकडे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, असं काही खास दिवस नव्हता हा. पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.